राधा स्वागत करते तुमचं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर। तर आज आपण पाहणार आहोत आंब्याचे मऊ लुसलुशीत जाळीदार गुलगुले कसे बनवायचे। आजपर्यंत तुम्ही आंब्याचा आमरस, आंब्याचा केक किंवा आंब्याचे घारगे बऱ्याचदा केले असतील, पण असे मऊ लुसलुशीत गुलगुले कधीच केले नसतील। आंब्याचा सीझन आहे तोपर्यंत ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। चला तर मग कशी बनवायची यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। तर सर्वात अगोदर इथे आपल्याला 1 वाटी आंब्याचा गर मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे। यामध्ये आपल्याला थोडासा बारीक किसून घेतलेला किंवा बारीक चिरून घेतलेला गूळ घालायचा आहे। आंबा कितपत गोड आहे या प्रमाणात इथे आपल्याला गुळाचे प्रमाण घ्यायचं आहे। आंबा जर कमी गोड असेल तर थोडासा गूळ इथे आपल्याला जास्त वापरायचा आहे। आणि त्यानंतर एक अर्धा चमचा बडीशेप यामध्ये घालून आपण हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे। यामध्ये इथे आपल्याला पाण्याचा वापर हा अजिबात करायचा नाही। मस्त अशी एकदम पातळ अशी पेस्ट तयार झालेली आहे। आता यानंतर इथे आपण दुसऱ्या एका बाउलमध्ये 1 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। यामध्ये 4 ते 5 चमचे बारीक रवा घालून घ्यायचा आहे। ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने 4 ते 5 चमचे बारीक रवा घ्यायचा आहे। अगदी थोडंसं मीठ यामध्ये घालायचं आहे। आणि आपण जो आंब्याचा गर मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे तो संपूर्ण गर आपल्याला यामध्ये घालायचा आहे। आता इथे आपण हे चमच्याने चांगले मिक्स करून घेणार आहोत। आता हे थोडंसं मिक्स केल्यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी पाणी यामध्ये घालायचं आहे। आणि हे पाणी आपण यामध्ये ओतून घेतलेलं आहे। आणि पुन्हा एकदा इथे आपण हे चमच्याने चांगले मिक्स करून घेणार आहोत। लक्षात ठेवा, एकदम सुरुवातीला इथे आपल्याला जास्त पाण्याचा वापर करायचा नाही, नाहीतर हे मिश्रण पातळ होऊ शकतं। आता आपण हे चांगलं मिक्स करून घेऊयात। अगदी खूप घट्टही नाही किंवा अगदी खूप पातळही नाही, या पद्धतीने इथे आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील। आता चमच्याने चांगलं मिक्स केल्यानंतर पुन्हा एकदा इथे आपण हाताने हे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून यामध्ये पिठाच्या बारीक गाठी राहणार नाहीत। आता यावरती झाकण ठेवून आपल्याला एक 5 ते 7 मिनिटांसाठी हे असेच साईडला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून जे पीठ आहे ते छान असं भिजून येईल। आणि सर्वात शेवटी यावरती आपल्याला अगदी थोडासा बेकिंग सोडा घालायचा आहे। सोडा घातल्यानंतर पुन्हा एकदा इथे आपण हे चमच्याने चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। पाहू शकता पिठाची कन्सिस्टन्सी अगदी खूप पातळही नाही किंवा अगदी खूप घट्टही नाही। आता कढईमध्ये तेल छान कडकडीत गरम झाल्यानंतरच इथे आपल्याला तेलामध्ये हे गुलगुले सोडून घ्यायचे आहेत। सुरुवातीला इथे आपल्याला हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे, जेणेकरून हे गुलगुले तेलामध्ये सोडताना पटकन सुटले जातात। आता इथे आपण या कढईमध्ये एक 10 ते 12 गुलगुले तेलामध्ये सोडून घेणार आहोत। तर इथे आपल्याला यावरती झारा किंवा चमचा काही लावायचा नाही, जोपर्यंत हे गुलगुले तेलामध्ये आपोआप फुलून वर येत नाहीत तोपर्यंत। तर आंब्याचा सीझन आहे, तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडतील असे हे गुलगुले चवीला अतिशय अप्रतिम लागतात। तर पाहू शकता, एक 2 ते 3 मिनिटांनंतर हे गुलगुले तेलावरती छान असे फुलून वर आलेले आहेत। आता इथे आपण चमच्याच्या साहाय्याने हे थोडेसे पलटी करून घेणार आहोत। आणि मंद आचेवरती इथे आपण थोडेसे हे हलकासा कलर चेंज होईपर्यंत तळून घेणार आहोत। आता इथे सुरुवातीला गॅसचा फ्लेम इथे आपल्याला फुल ठेवायचा आहे आणि त्यानंतर थोडासा कमी करायचा आहे। आता इथे आपण मंद आचेवरती हे छान तळून घेणार आहोत, जेणेकरून ते आतून सुद्धा छान असे तळले जातील। आता याला हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत इथे आपण हे तळून घेणार आहोत। पाहू शकता, आंब्यांमुळे याला कलर देखील छान असा आलेला आहे। आता इथे मी हे मंद आचेवरती एक 2 ते 3 मिनिटांपर्यंत छान असे तळून घेते। 2 ते 3 मिनिटांनंतर याचा कलर जो आहे तो छान असा बदललेला आहे।
आता इथे आपण हे गुलगुले तेलामधून काढून घेणार आहोत आणि याच प्रकारे इथे आपण बाकीचे सुद्धा याच पद्धतीने हे आंब्याचे गुलगुले तयार करून घ्यायचे आहेत. पाहू शकता अगदी पाहता क्षणी खावेसे वाटणारे हे मऊ लुसलुशीत छान असे गुलगुले तयार झालेले आहेत. तर इथे आपण हे सर्व गुलगुले तळून घेतलेले आहेत. तुम्ही सुद्धा याच पद्धतीने आंब्याचा सीझन आहे तोपर्यंत नक्की ही रेसिपी ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा. चॅनलवरती नवीन आला असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून इथून पुढच्या छान छान रेसिपीज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील. थँक्यू.